श्री दुर्गा सप्तशती मराठी अध्याय 3. सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्वते महिषासुरही वधला धन्य दुर्गा महाबली. ध्यान. ओम कांती सूर्य सहस्त्र रक्तवसना कंठी शिरोमालिका रक्तालिप्त पयोधरा जपवटी विद्या अभीतिवरा मुद्रा तीन करी त्रिनेत्रवदना भाळावरी चंद्रमा शोभे डोई धरोन रत्नमुकुटा देवी नमो पाहि मां. ओम ऋषिरुवाच नाश पाहोन दैत्यांचा चिक्षूर दैत्य क्रुद्धतो धावोन आला पुढती वधाया देवी अंबिका संग्रामी देवी वरती सोडी दैत्य शेषर मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षाव होतसे देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले जे त्याचे सारथी अश्व अनासाये विदारले धनुष्यध्वजा तोडोनी बाणे विंधोनी त्या खळा घायाळ अंग प्रत्यंगे केला सेनापती त्वरे ढाल तलवार हाती तेव्हा घेऊनी धावला धनुष्यरथ अश्वाशी मुकला सारथी सेवका तलवार मारली भाळी सिंहाशी घावतो करी भुजा वामजी देवीची प्रहार साधला तिथे बाहुशी लागता तुटली दैत्याची तलवारती सक्रोध रक्तनेत्राने शूल घेऊनी धावला भद्रकालीशी माराया फेकला नभमंडळी सूर्यासमप्रभा ज्याची चालला तेजवान तो देवीने शूल फेकोनी तोडला शूल सत्वरी चिक्षूर मारला वेगे गत प्राण पडे खळ आला चामर धावोनी देवपीडक दुर्जन हत्तीवरी तो बैसोनी शक्तीने मारी देवीशी देवी महाबला ऐसी हुंकार करता त्वरे शक्तीचा त्या नाश झाला चामराच्या तत्क्षणी चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित बाणाने देवीने तोही खंडोणी टाकला त्वरे हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडोनिया बाहुयुद्ध सुरू झाले दोघेही बळ लाविती दोघेही हत्तीवरुनी आले तेव्हा महीतळी भयंकर प्रहाराने मार देती परस्परा नभातुनी उडी घेता सिंहाने शिर तोडले चामर दैत्य तत्काळ गत प्राण पडे भूमी शिला वृक्षादि माराणे उदग्र दैत्य तो असा देवीचे हातुनी मेला चपेट्यांनी कराल तो गधेने उद्धत मेला बाणाने ताम्र अंधक बाष्कल भिंदी पालाने मारी देवी तत्क्षणी त्रिनेत्रीने त्रिशूलाने उग्रास्य मारला त्वरे उग्रवीर्य महाहनु दैत्य तेही विदारले बिडाल तलवारीने धडापासूनी तोडला दुर्धर दुर्मुख दैत्या बाणाने नाश जाहला सेना संवारता ऐशी रेड्याचे रूप घे खळ महिषासुर दे ताप देवीचे गण त्रासले हुंदाडा देत कोणाशी खुरांनी मार देतसे पुष्टसिंगे कुणा मारी वेगाने मरती कुणी सिंहनादे कुणी मेले निश्वास वायुने कुणी धरायाशी किती झाले देवीचे गण त्या क्षणी सिंहाशी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबे प्रती तेव्हा अंतरी क्रोध दाटला महिषासुर त्वेषाने पर्वत उचली त्वरे शिंगाने फेकुनी भूमी गर्जना करी घोरतो वेगाने त्याची या पृथ्वी कंप पावे क्षणोक्षणा पुच्छाने उठती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी शिंगाच्या हालचालीने नाशती मेघमालिका श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी सक्रोध महादैत्याशी पाहता चंडी कोपली वधार्थ उठली तेव्हा क्रोध आला अनावर बांधला दैत्य पाशाने
रणीबद्धतया गुणे, रेड्याचे रूप सोडोनी दुसरा देह तो धारी. सिंह धोन धावे तो वारा आला शिरावरी, क्षणार्धी नर तो झाला खड्ग हाती असा दिसे. ढाल तलवार देवी ती घेऊनी घाव घालिता, सोडी तो मानवी रूपा झाला गज भयानक. सिंहाशी ओढी देवीच्या सुंड त्याचा महाबली, खड्गाने अंबिका तोडी जाहला गज व्याकुळ. दैत्यरेडा पुन्हा झाला त्रिलोका त्रास देतसे, चराचर त्रस्त झाले घाबरे फिरती जन. सुरभी पिऊनी अंबा अमृतोन्माद पावली, रक्तनेत्री हसे तेव्हा जगन्माता महाबली. बलोन्मत्त दैत्य गर्जे शिंग मारोनी पर्वता, पर्वत फेकी आकाशी पडावे अंबिकेवरी. देवीने बाण सोडोनी केले चूर्ण महाचल, रक्तोष्ठती सुधा सेवी वाचा शौर्ये प्रकंपित. देवी उवाच तुझा विक्रम पाहू दे, जोवरी मी पिते सुधा. पडता तू प्राणहीन गर्जतील सुरेश्वर. ऋषी उवाच ऐसे बोलोनी ती देवी दाबी पायामध्ये खळ, कंठाशी लक्षुणी त्याच्या शूलाघात करीतसे. रेड्याचे मुख फोडोनी बाहेर येतसे नर, देवीने निज शक्तीने येता अर्धा निरोधिला. तरी तो धावला जेव्हा तलवार धरी करी, मस्तक तोडी दैत्याचे महिषासुरमर्दिनी. हाहाकार रणी झाला दैत्यसेना पळे भये, समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती. देवता महर्षी दिव्य दुर्गा स्तवन मांडती, यशगंधर्वते गाती करती नृत्य अप्सरा. श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये तृतीयोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु.